गावाकडची सुट्टी संपली आणि सकाळी 8 वाजता आम्ही गोव्याला यायला निघालो. येताना भरपूर थंडी होती, त्याच्यामुळे स्वेटर वगैरे घालून आलो होतो. येता येता विचार केला की एवढे दिवस रूमवर नव्हतो, त्याच्यामुळे घरात भाजीपाला आणि थोडासा बाजारही नव्हता. थोडीशी खरेदी करूया म्हणून बागायतदारामध्ये गेलो तर थोडीशी भाजी घेतली. थोडीशी म्हटल्यापेक्षा भरपूरच भाजी घेतली. त्यानंतर तसं काही घ्यायचं नव्हतं, पण तरी पण बागायतदार फिरल्याशिवाय चैनच पडत नाही. तर इथे काही गोष्टी ॲड झाल्या होत्या, जशी आता विंदालो पेस्ट आहे जी मटणासाठी यूज. त्यानंतर माझ्या फेवरेट सेक्शनमध्ये आलो, ते म्हणजे कडधान्यांचं सेक्शन. तर आता मला तसे काही कडधान्य वगैरे घ्यायचं नव्हतं, तर मी अगदी थोडंसंच कडधान्य घेतलं. आणि त्यानंतर ह्या दुसऱ्या सेक्शनमध्ये आलो, ते म्हणजे जिथे साखर, गूळ आणि खजूर वगैरे असं काही होते. तर इथे गुळाचे भरपूर असे प्रकार बघायला मिळत होते. एकदम पिठासारखं गूळ होतं, एकदम बारीक रवा असतो तसं गूळ होतं, जाड रवा असतो तसं गूळ होतं, गुळाच्या क्यूब्स होत्या आणि गुळाच्या ज्या ढेप असतात तशा. तर माणसाला बुद्धिमान प्राणी योगाचंच म्हटलं नाही आहे. कुठून कुठून त्यांच्या डोक्यात या अशा भन्नाट आयडिया येतात आणि खरंच कधीतरी या आयडिया आपल्याला खूपच सोयीच्या ठरतात.